Praise the Lord. I am Amruta Joseph Sikvera. I am so happy to be with you. And now we are going to meditate. Matthew chapter 24 verse 35. मत्ते शुभवर्तमानाचा 24वा अध्याय 35वा वचन आज आपण पाहणार आहोत. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. हालेलुया. रिअली हाऊ प्रिशियस वर्स इट इज. वचन काय सांगते की आकाश पृथ्वी नाहीशी होतील, टळतील, परंतु माझी वचने, माझ्या मुखातील वचने, मी वचनाद्वारे तुम्हाला जे काही प्रॉमिस केलं आहे ते कधीच टळणार नाही. ते पूर्ण होणार, फुलफिल होणारच. आपल्याला लाईफमध्ये जगत असताना खूप साऱ्या परिस्थितीला फेस करावं लागतं. खूप सारे प्रॉब्लेम्स, अडचणी आपल्या लाईफमध्ये येत असतात. पण आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमवर, अडचणीवर देवाचं एक वचन आहे आणि ते वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करतं. आपल्या विश्वासणाऱ्यांच्या लाईफमध्ये विश्वास खूप इम्पॉर्टंट आहे. विश्वास नाही तर देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करत नाही. आणि जर विश्वास स्ट्रॉंग असेल तर देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करतं नाही तर ते 100% आपल्या लाईफमध्ये कार्य करतं, वर्क करतं. बायबल काय सांगते की देवाने त्याच्या प्रत्येक वचनाला एक काम दिलं आहे, कार्य दिलं आहे. पण ते वचन काम करण्यासाठी, ते वचन आपल्या लाईफमध्ये ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्या वचनाला सतत बोलणं खूप गरजेचं आहे. कसं तर ते वचन सतत बोलणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली सतत दिवस आणि रात्र देवाचं वचन बोलत राहाल तेव्हा तुमच्या लाईफमधील प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण त्याआधी आपल्याला काय करावं लागेल तर सतत कंटिन्युअसली दिवस आणि रात्र आपल्याला देवाचं वचन बोलावं लागेल. कंटिन्युअसली ते वचन कन्फेस करावं लागेल आणि तेव्हा देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये ऍक्टिव्हेट होणार आणि कार्य करणार. आज आपण काही वचने पाहणार आहोत आणि ती वचने खरंच खूप पॉवरफुल आहे. तुमची परिस्थिती बदलून टाकण्याची, तुमची लाईफ चेंज करून टाकण्याची पॉवर त्या वचनात आहे. म्हणून खूप विश्वासाने देवाचं आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा आणि आजचं हे वचन तुम्ही नोट करून घ्या. आज तुमच्या शरीरामध्ये आजार व्याधी आहे. खूप साऱ्या रोगाने तुम्ही थकला असाल. तुम्हाला आज बरं व्हायचं आहे तर खूप विश्वासाने तुम्ही देवाचं आजचं हे वचन तुमच्या मुखाने सतत कन्फेस करा, कबूल करा. यशायाचा 53वा अध्याय 5व्या वचनात आपण देवाचं वचन पाहतो की देवाचं वचन काय सांगते की त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. हालेलुया. वचन काय सांगते की त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. खरंच किती सुंदर असं वचन आहे. नक्कीच या वचनाद्वारे तुम्ही आज बरे व्हाल. कारण की देवाचं वचन हे खूप पॉवरफुल आहे. देवाचं वचन जिवंत आहे. देवाचं वचन हे सक्रिय आहे, सजीव आहे. म्हणून सतत दिवस आणि रात्र तुम्ही आज तुमच्या मुखाने म्हणा की त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालं आहे. त्याला बसलेल्या फटक्याने मला आज आरोग्य प्राप्त झालं आहे. दिवस रात्र तुम्ही देवाचं हे वचन कन्फेस करा, कबूल करा आणि विश्वास ठेवा की येत्या दिवसात तुमच्या शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी निघून जाईल आणि देव तुम्हाला बरं करेल. आज तुम्ही फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये आहात, आर्थिकदृष्ट्या खूप कमी आहात, तर खूप विश्वासाने तुम्ही देवाचं हे वचन कन्फेस करा, कबूल करा. दिवस रात्र देवाचं हे वचन बोलत राहा. अनुवादाचा 28वा अध्याय 12व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन काय सांगतं. अनुवादाचा 28वा अध्याय 12व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन काय सांगतं. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या हाताच्या कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. वचन काय सांगते की तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडून उसने घ्यावे लागणार नाही. खरंच किती सुंदर असं वचन देवाने आज आपल्याला दिलं आहे. जर आज तुम्ही फायनान्शियली खूप वीक आहात, खूप टेन्शन मध्ये आहात, खूप प्रॉब्लेम्स मधून जात आहात, तर खूप विश्वासाने देवाचं हे वचन कन्फेस करा, कबूल करा. दिवस रात्र देवाचं हे वचन म्हणत राहा आणि विश्वास ठेवा की देव त्याच्या आकाशातील कपाटदार उघडून, सर्व भांडारे उघडून तुमची सर्व गरज तो पूर्ण करेल. पण तुम्ही खूप विश्वासाने देवाचं हे वचन दिवस आणि रात्र कन्फेस करा आणि विश्वास ठेवा की येत्या दिवसात तुमची परिस्थिती देव बदलून टाकेल. जर आज तुम्ही निराश आहात, नाराज आहात, लज्जित पज्जित झाला असाल, लोक तुम्हाला हसत असतील, चिडवत असतील, तुच्छ समजत असतील, तुझं काही होऊ शकत नाही, तू काही करू शकत नाही, तू असंच राहणार, तू तसंच राहणार, जर असं म्हणून जर लोक तुम्हाला चिडवत असतील, तुच्छ समजत असतील, तर देवाचं हे वचन नक्कीच तुमच्या लाईफमध्ये आज कार्य करणार आहे. अनुवादाचा 28वा अध्याय 13व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन काय सांगते की परमेश्वर तुला पूछ नव्हे तर मस्तक बनवेल. तू खाली नाही तर वर राहशील. काय म्हणतं देवाचं वचन की परमेश्वर तुला पूछ नव्हे तर मस्तक बनवेल आणि तू खाली नाही तर वर राहशील. ओ माय गॉड. खरं देवाचं हे वचन खूप सुंदर आहे. आणखी एक वचन आपण पाहूया. स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय 5व्या वचनात देवाचं वचन काय सांगते की
तुझे मुख लज्जेने कधीही काळवडणार नाही. वचन काय सांगते की तुझे मुख लज्जेने कधीही काळवडणार नाही. हालेलुया. आणि आज खरंच विश्वास ठेवा की देव तुम्हाला कधी लज्जित आणि फज्जित होऊ देणार नाही. तुमचं मुख कधीही लज्जेने काळवडणार नाही. देव तुम्हाला पूछ नव्हे तर मस्तक बनवेल. म्हणून खूप विश्वासाने दिवस आणि रात्र हे वचन तुम्ही तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा. सतत हे वचन तुमच्या मुखाने बोलत राहा की देव मला पूछ नव्हे तर मस्तक बनवेल. देव मला पूछ नव्हे तर मस्तक बनवेल. मी खाली नाही तर वर राहणार आहे. माझं मुख लज्जेने कधीही काळवडणार नाही. असं सतत देवाचं वचन तुम्ही आज कन्फेस करा, कबूल करा आणि विश्वास ठेवा की येत्या दिवसात देव तुमची सर्व परिस्थिती बदलून टाकेल. देव तुम्हाला खूप खूप उंच करेल. म्हणून खूप विश्वासाने देवाचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. खूप मनापासून देवाचं हे वचन बोलत राहा आणि विश्वास ठेवा की येत्या दिवसात देवाचं हे वचन नक्कीच तुमच्या लाईफमध्ये वर्क करेल, काम करेल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप साऱ्या लोकांना आज देवाच्या ह्या वचनाची गरज आहे. खूप सारे लोक खूप साऱ्या अडचणीतून जात आहेत. खूप जणांपर्यंत तुम्ही आज देवाचं हे जिवंत वचन, कार्य करणारं वचन प्रत्येकापर्यंत तुम्ही आज शेअर करा. नक्कीच देव तुम्हाला या वचनाद्वारे खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की आकाश पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने, माझ्या मुखातून निघालेली वचने कधीही नाहीशी होणार नाही, तर ते पूर्ण होणार. खरंच प्रभू ईश्वरा, खूप सुंदर असं प्रॉमिस, खूप सुंदर असं गोड वचन देव बाप्पा तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, जेवढ्याने तू जायचं हे वचन ऐकले प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर प्रभू ईश्वर बाप्पा. आणि हो देव बाप्पा, तुझं हे जिवंत वचन प्रभू ईश्वर त्यांच्या लाईफ मध्ये आज कार्य करू दे प्रभू ईश्वर. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, कोमात आहेत प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. तुझे स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे देव बाप्पा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू आज माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढ्याने तू जायचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वरा, तुझ्या वचनाला रिसीव्ह केलंय प्रभू ईश्वरा, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे. या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहे, ओरडत आहे, तुझ्या पायाशी आले, तुझ्या चरणाशी आले प्रभू ईश्वरा. खूप विश्वासाने प्रभू ईश्वरा पाच हे वचन ज्यांनी ज्यांनी आज रिसीव्ह केलंय प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे देवपा. हो ईश्वराजा, त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आज निघून जाऊ दे. मी आज्ञा करत आहे, कमांड करत आहे, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व दुखणं, आजार, व्याधी निघून जाऊ दे. हो ईश्वराजा, तू स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.